नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 28 मेला UPSCच्या पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे आणि हा पेपर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे वेगवेगळे क्लासेस आहेत त्यांचे यूट्यूबवरील व्हिडिओ जरी पाहिले तरी त्यांनी या पेपरचं ॲनालिसिस केलेलं आहे आणि एक ड्रास्टिक चेंज जो आहे तो या पेपरमध्ये आपल्याला दिसून येतो. आणि मग परीक्षार्थी जे होते, परीक्षा देणारे जे काय विद्यार्थी होते, यांना अशा पद्धतीचा थोडासा पॅटर्न जो आहे तो चेंज झालेला किंवा प्रश्नांचं स्वरूप जे चेंज झालेलं आहे याची कुठेही पूर्वकल्पना नव्हती. ते ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये गेले, त्यांनी पेपर पाहिला, पेपर सोडवायला घेतला, त्यावेळेस मात्र त्यांना याच्यामध्ये थोडी गडबड दिसली आणि पुढे जाऊन मग तो संपूर्ण पेपर सोडवत असताना कुठेतरी या गोष्टींचं त्यांच्यावरती बर्डन होतं की आतापर्यंत मी जी प्रॅक्टिस केलेली आहे, आतापर्यंत मी जे पेपर अभ्यास केले आहेत त्यापेक्षा हा पॅटर्न कुठेतरी वेगळा जातोय आणि हे प्रश्न सोडवताना मी ज्या गोष्टी यूज करत होते जसं की इलिमिनेशन टेक्निक असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत या इथं लागू होत नाहीयेत असा एक त्यांना वाटायला लागलं आणि त्याच्यातूनच हा पेपर थोडीशी डिफिकल्टी लेवल जी आहे ती त्याची वाढलेली आपल्याला जाणवून येते. आणि मग UPSCने अशा प्रकारचे बदल केलेले आहेत. आता आपण MPSCची परीक्षा सुद्धा 4 जूनला द्यायला जाणार आहोत. MPSCची राज्यसेवेची परीक्षा जी आहे या UPSCच्या परीक्षेचं जे काय बदलतं स्वरूप आहे किंवा बदललेला पॅटर्न आहे यातून आपण MPSC साठी काय धडा घेतला पाहिजे या संबंधीची चर्चा जी आहे ती आपण या सेशनमध्ये आज करणार आहोत. सुरुवातीलाच विद्यार्थी मित्रांनो पाहूयात की UPSCच्या पेपरमध्ये जे काय बदल झाले ते नक्की बदल कशा स्वरूपाचे होते. याच्यामध्ये UPSCच्या पेपरमध्ये झालेले जे बदल आहेत ते आपल्याला एक 3 प्रकारचे बदल आपल्याला यामध्ये दिसून येतात. त्यामध्ये प्रश्नांचं जे काय स्वरूप आहे त्या प्रश्न विचारण्याचं जी काय पद्धत आहे त्याच्यामध्ये बदल झालेले दिसून येतात. पहिला बदल होता इलिमिनेशन टेक्निक जे आहे ते इलिमिनेशन टेक्निक इथं लागू होत नाही अशा स्वरूपाचा हा बदल दिसून येतो. थोडक्यात UPSCने इलिमिनेशनच इलिमिनेट करून टाकलं आहे. UPSC हॅज इलिमिनेटेड इलिमिनेशन असं म्हटलं जातं आता, कारण इलिमिनेशन साठी आपल्याला पूर्वी हा जो प्रश्न तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये लक्षात येईल की 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि खाली जे काही आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये दिलं आहे की याच्यामधले करेक्ट ऑप्शन कोणते आहेत. तर पहिला आहे ओनली 1, ओनली 2, ऑल 3 आणि नन. अशा स्वरूपाचे सगळे प्रश्न जे आहेत ते बहुतांश प्रश्न अशा स्वरूपाचे होते. पहिल्यांदा कसं असायचं याच्यामधलं आपल्याला A-B-C अशा स्वरूपाचे स्टेटमेंट दिले जायचे आणि मग याच्यातून काय होतं की ओनली A बरोबर, ओनली A अँड B, ABC अँड नन अशा प्रकारचे प्रश्न असायचे. मग जिथं तुम्हाला वाटतंय की A एकतर बरोबर आहे किंवा A चुकीचा आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर उरलेल्या ऑप्शनला तुम्ही इलिमिनेट करत जायचा आणि त्यावर आधारित हे प्रश्न तुम्ही सोडवत असायचा. इलिमिनेशनच्या बाबतीत अजून एक गोष्ट सांगायची आहे की बरेच प्रश्न असे असतात की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या 4 ऑप्शन पैकी केवळ 2च ऑप्शन माहीत असू शकतात, केवळ एकच ऑप्शन माहीत असू शकतो आणि मग अशा प्रश्नांच्या वेळेस त्या विद्यार्थ्याला इलिमिनेशनचं टेक्निक जे आहे ते खूप उपयोगी राहायचं. कारण कोणताच विद्यार्थी असा नसतो की ज्याला 100 पैकी 100 प्रश्न माहित आहेत, 100 पैकी 100 प्रश्न त्यांनी वाचलेले आहेत आणि मग हे इलिमिनेशनचं टेक्निक जे आहे हे इलिमिनेशनचं टेक्निक विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावायचं. या परीक्षेमध्ये मात्र हे इलिमिनेशनचं टेक्निक कुठंतरी लागू होत नाहीये आणि हे ऑप्शन जे आहेत प्रश्नाचे उत्तराचे जे ऑप्शन आहेत ते अशा प्रकारे बदललेले आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात. अजून एक चेंज याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो तो आहे की जो जोड्या लावा आहे, मॅचिंग द पेअर्स असं आपण म्हणतो, त्याच्यामध्ये या जोड्या डिरेक्टली आपल्याला त्यातून शोधायच्या होत्या की कोणत्या जोड्या बरोबर आहेत. पूर्वी असं असायचं की A ग्रुप असायचा आणि B ग्रुप असायचा, त्याच्यामध्ये काही स्टेटमेंट दिलेले असायचे आणि त्यांच्या जोड्या समोर दिलेल्या असायच्या आणि खाली ऑप्शन असायचे ABCD किंवा BCDE अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन असायचे आणि त्यातून जी पेअर मॅच होतीये ती जर आपल्याला त्या खालच्या ह्याच्यामध्ये सापडली तर आपल्या जोड्या ज्या आहेत त्या बरोबर लागायच्या. तिथं सुद्धा आपण एक गेस करायचो आणि त्या गेसवर आधारित हे प्रश्न आपले बरोबर यायचे. इथं मात्र त्या गेसिंगला कुठंच वाव दिसून येत नाही, कारण ऑप्शन जे दिलेले आहेत करेक्टली मॅच त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे ओनली 1, ओनली 2,
ऑल 3 आणि नन. कोणकोणते याच्यामध्ये करेक्टली मॅच आहेत अशा प्रकारचे ऑप्शन दिल्यामुळं इथं आपल्याला गेसिंग जे आहे त्याच्यासाठी कुठं वाव नाहीये आणि त्याच्यामुळं हा पेपर थोडा डिफिकल्ट होऊन गेला. अजून एक गोष्ट याच्यामध्ये जाणवली, अजून एक चेंज होता की जो प्रश्न विचारण्याचा पॅटर्न जो आहे त्या पॅटर्न मध्ये 2 स्टेटमेंट दिले गेलेले होते. थोडक्यात स्टेटमेंट आणि अझम्पशन अशा प्रकारचे आपले जे काही प्रश्न सीसॅट मध्ये असतात तर त्या प्रकारचा पॅटर्न हा आपल्याला इथं दिसून येतो. आणि मग त्याच्यामध्ये विचारलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट रिस्पेक्ट ऑफ द अबव स्टेटमेंट. म्हणजे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याच्या खालचे जे काही स्टेटमेंट ऑप्शन दिलेले आहेत ते कोणते आहेत. मग त्याच्यामध्ये पहिला आहे की दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि जे सेकंड आहे ते पहिल्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत मात्र सेकंड स्टेटमेंट हे त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन नाहीये. तिसरा ऑप्शन असा आहे स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट सेकंड इज इनकरेक्ट. आणि चौथा ऑप्शन आहे स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट आणि बट स्टेटमेंट सेकंड इज करेक्ट. अशा प्रकारचे 4 ऑप्शन. आणि हा जो प्रश्नांचा पॅटर्न आहे हा सुद्धा पॅटर्न रिपीटेडली आपल्याला आलेला दिसून येतो. म्हणजे प्रश्न विचारण्याची जी काय पद्धत आहे त्याच्यामध्ये या पॅटर्न मधले बरेचसे प्रश्न या परीक्षेमध्ये विचारलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, हे बदल जरी युपीएससी मध्ये झालेले असले तरी सुद्धा युपीएससी मध्ये काही सकारात्मक बाबी सुद्धा आपल्याला या पेपरमध्ये पाहायला भेटल्या. कोणत्या सकारात्मक बाबी होत्या त्या सुद्धा पाहूयात. याच्यामध्ये या पेपरच्या चांगल्या बाबी किंवा सकारात्मक बाबी पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या होत्या तर ज्यांनी करंट अफेअरचा चांगला अभ्यास केलेला आहे त्यांना फायदा झालेला दिसून येतो. कारण करंट अफेअर्स मध्ये केवळ तुम्ही पेपर जरी वाचले असतील, वेगवेगळ्या नेशनचा उल्लेख आहे, त्यांच्या राजधान्यांचा उल्लेख आहे, वेगवेगळ्या प्लेसेसचा उल्लेख आहे, त्या पेपरला अनुषंगून तुम्ही जर मॅपिंगची प्रॅक्टिस केली असेल, प्रत्यक्ष पाहिलं असेल की कोणत्या बॉर्डर शेजारी आहेत, कोणते देश कुठं, कोणत्या देशामध्ये युद्ध चालू आहे, कोणत्या देशामध्ये काही क्रायसिस आहेत, अशा प्रकारचे करंटशी रिलेटेड जेवढा अभ्यास आपण केला असेल चांगल्या प्रकारे त्या विद्यार्थ्यांना निश्चितच याच्यामध्ये फायदा झालेला दिसून येतो. कारण त्याच्याशी रिलेटेड सुद्धा प्रश्न खूप सारे आलेले आपल्याला दिसून आले. यानंतर बेसिक कन्सेप्ट ज्या लोकांच्या चांगल्या आहेत, ज्यांनी एनसीईआरटी वाचलेले आहेत, ज्यांनी बेसिक चांगलं करून घेतलेलं आहे, त्या कन्सेप्ट समजून घेतलेल्या आहेत, न की पुस्तक संपवणं, टॉपिक संपवणं, याच्या मागं न लागता ते टॉपिक, त्यात दिलेल्या कन्सेप्ट ज्यांनी चांगल्या प्रकारे समजून घेतलेले आहेत त्यांना मात्र याच्यामध्ये फायदा झालेला दिसून येतो. कारण तशा स्वरूपाचे प्रश्न सुद्धा युपीएससीने खूप चांगल्या प्रकारे विचारलेले आहेत, जे की त्यांचं वैशिष्ट्य आहे की तशा स्वरूपाचे प्रश्न येत असतात. बेसिकली पॉलिटीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला पाहता येईल की त्याच्यामध्ये पॉलिटीमध्ये कॉन्स्टिट्यूशनचा मेन पर्पज, चीफ पर्पज जे आहे तो काय आहे अशा स्वरूपाचा प्रश्न सुद्धा त्याच्यामध्ये विचारला गेलेला होता. आणि मग ज्यांचं बेसिक चांगलं आहे तेच विद्यार्थी अशा स्वरूपाचा प्रश्न खूप चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. अजून एक फायदा याच्यामध्ये पॅटर्न तोच आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत बदलली. आता जे आपण प्रश्नांचे पॅटर्न पाहिले ते थोडे डिफरंट आहेत, मात्र एक्झामचा पॅटर्न किंवा एक्झामचं स्वरूप जे आहे ते स्वरूप मात्र तेच आहे. कारण त्यातले जे काही सेक्शन्स आहेत, वेगवेगळ्या सेक्शनवरती युपीएससी जशा प्रकारे प्रश्न विचारते ते सेक्शन तसेच रिपीट झालेले आपल्याला दिसून येतात. जसं जैनिझम आहे, बुद्धिझम आहे, यांच्यावरती प्रश्न असतात. काही संस्था ज्या आहेत एन्व्हायरमेंटशी रिलेटेड त्यांच्यावरती प्रश्न असतात. तर तशा प्रकारचे प्रश्न या परीक्षेमध्ये सुद्धा दिसून आले. म्हणजेच अगदीच युपीएससीने कुठंतरी वेगळाच पेपर काढलेला आहे आणि खूप कठीण, खूप अवघड असा पेपर केलेला होता अशा प्रकारचा पेपर नसून त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्याची जी काय पद्धत आहे ती ड्रास्टिकली चेंज झाली आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना हा पेपर जो आहे तो अवघड वाटला आणि याचं स्वरूप अवघडाकडे मीडियम टू अवघड किंवा मॉडरेट टू डिफिकल्ट अशा स्वरूपाचं हे पेपरचं स्वरूप आपल्याला पाहता येईल. आणि मग हा युपीएससीचा पेपर झालेला आहे. युपीएससीचे जे काही परीक्षार्थी होते यांच्या मनामध्ये एक माइंडसेट होता पूर्वीचा की आतापर्यंत आपण ज्या परीक्षा देत आलो युपीएससीच्या तसाच हा पूर्व परीक्षेचा पेपर राहील आणि आपण याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स मिळवू. आणि त्याच पद्धतीने विद्यार्थी गेले. पेपर पाहिल्यानंतर बरेचसे विद्यार्थी शॉक झाले. अभ्यास खूप चांगला होता, खूप मेहनत घेतलेली होती, खूप सराव केलेला होता, मात्र पेपरच्या या सगळ्या स्वरूपानंतर कुठेतरी विद्यार्थ्यांचा माइंडसेट हललेला दिसून आला. सगळ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत नाही म्हणणार मी, मात्र काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे निश्चित झालं की कुठेतरी त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायला लागली. पेपर खूप डिफिकल्ट आहे की काय अशी शंका निर्माण झाल्यामुळं विद्यार्थ्यांच्या अटेम्प्टवरती सुद्धा परिणाम झाला आणि एकूणच पेपर सोडवण्याची जी काय त्यांची मानसिकता आहे त्याच्यावरती निश्चितच याच्यामुळे परिणाम झालेला आहे.
मग आपण आज ही चर्चा करतोय, तर ही चर्चा करण्याचा मूळ उद्देश हाच आहे की युपीएससीने संपूर्ण हा पॅटर्न बदलला, मात्र आपण एमपीएससीची परीक्षा द्यायला जाणार आहोत. 4 जूनची जी काय राज्यसेवेची परीक्षा आहे, ही परीक्षा देत असताना या युपीएससीच्या पॅटर्न मधून आपण काय धडा घ्यायचा आहे, आपण काय शिकायचं आहे, तर या गोष्टीची चर्चा आजच्या या सेशनच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. पाहूयात तर मग आपण या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी युपीएससीच्या पेपर मधून काय धडा घ्यायचा आहे. पहिला आणि महत्वाचा याच्यामध्ये मुद्दा येतो तो आपण पेपरचा पॅटर्न प्रिडिक्ट करू शकत नाही. आतापर्यंत एमपीएससी ज्या पद्धतीने पेपर मधला पॅटर्न आहे तोच पॅटर्न आताही पुढे रिपीट होईल अशा प्रकारचं प्रिडिक्शन आपण करू शकत नाही. म्हणजे हिस्ट्रीवरती समजा 15 प्रश्न येत आहेत तर हिस्ट्रीवरती 15च प्रश्न येतील, पॉलिटीवरती 10 येत आहेत तर त्याच्यावरती 10च प्रश्न येतील. अशा स्वरूपाचा पॅटर्न जो आहे आपल्या माइंडसेटमध्ये जो फिट झालेला आहे तो पहिल्यांदा काढून टाकला पाहिजे. आपण संपूर्णपणे पूर्ण तयारीनिशीच याच्यामध्ये उतरलं पाहिजे. आपण अभ्यास भरपूर केलेला असतो, 10 प्रश्न जरी आले तरी आपण संपूर्ण पॉलिटीचं पुस्तक वाचलेलं असतं, पण डोक्यामध्ये तेच असतं की 10च प्रश्न येणार आहेत की काय. हिस्ट्रीच्या बाबतीत तसंच असतं की काही डिफिकल्ट असतात, एन्शियंटचे खूपच अवघड असतात, एखादाच प्रश्न सोपा असू शकतो, मेडिवलचे तर कुठून आले कळतच नाहीयेत, मॉडर्नचे मात्र मी त्यातले बऱ्यापैकी सोडवलेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा एक माइंडसेट असतो. तो माइंडसेट आपण घेऊन न जाता आपल्या समोर जो पेपर येणार आहे तो पेपर आपल्या आतापर्यंतच्या मेहनतीच्या जोरावरती, आतापर्यंत जे काय नॉलेज आपण आत्मसात केलेलं आहे ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. शांत डोकं ठेवून आपल्याला त्याच्यावरती विचार करायचा आहे. कारण मुळात 100 प्रश्नांसाठी आपल्याला 2 तासाचा वेळ याचसाठी दिलेला आहे की आपण शांत डोक्याने हा पेपर सोडवायचा आहे. आणि त्यामुळं हा पेपरचा पॅटर्न जो आहे तो जो तसाच राहिला तर मात्र आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. मी लगेच म्हणणार नाही की हा पॅटर्न एकदम बदलेल, युपीएससीने बदलला म्हणजे एमपीएससी सुद्धा बदलेल असं मी म्हणणार नाही. मात्र यातून आपल्याला हेच शिकायचं आहे, युपीएससी वरून हेच शिकायचं आहे की जरी अशी सिच्युएशन आली तरी सुद्धा आपण शांततेने हा पेपर सोडवला पाहिजे. कुठेही पॅनिक व्हायचं नाहीये, कुठेही त्या गोष्टीचा किंवा पॅटर्न एक सेट झालेला आहे तो पॅटर्न नाहीये म्हणून मग वेगळेच प्रश्न आहेत की काय असा विचार न करता हिस्ट्री तोच वाचणार आहे, पॉलिटी तोच वाचणार आहे. त्याच्यामुळं आलेल्या प्रश्नांना टॅकल करणं, आलेले प्रश्न शांत डोक्यानं सोडवणं हाच आपला अप्रोच याच्यामध्ये असला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, आपण जे वाचले आहे तेच येईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे आपण जे काय वाचतो आहोत, जे काय वाचलेलं आहे ते जसंच्या तसं येईल हे आपण सांगू शकत नाही. कारण युपीएससीच्या बाबतीत आता आपण पाहिलं की बेसिक कन्सेप्ट ज्यांच्या क्लिअर आहेत त्या बेसिक कन्सेप्टवर आधारित प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात. आणि त्याच्यामुळं आपण जे वाचतोय, जो टॉपिक जसा वाचलेला आहे, त्याचे आर्टिकल जसे वाचलेले आहेत, त्याचे प्रोव्हिजन जसे वाचले आहेत, ते जसेच्या तसे येतील असं आपण सांगू शकत नाही. ते कदाचित अप्लाइड स्वरूपाचे सुद्धा येऊ शकतात. ते कुठेतरी आपल्याला अप्लाय करायचे आहेत आणि त्याच्यावर आधारित ते प्रश्न सोडवावे लागू शकतात. त्याच्यामुळं आपण तो माइंडसेट सुद्धा तसा घेऊन न जाता आपण हे नॉलेज जे आपण घेतलेलं आहे, हेच नॉलेज नाही तर आतापर्यंत आपण जे जे काय वाचलेलं आहे, आपल्या अवतीभोवती जे जे काय पाहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे अप्लाय कराव्या लागतात आणि त्यातून हा पेपर चांगल्या प्रकारे आपण सोडवू शकतो. पुढचा मुद्दा आहे, पेपरची डिफिकल्टी लेवल पाहून आपण आपला अटेम्प्ट ठरवावा. मुळात अटेम्प्टचा खूप इश्यू असतो की अटेम्प्ट किती ठेवला पाहिजे, हा ज्याचा त्याचा ज्याने त्यांनी स्कोरवर आधारित किंवा आपले पूर्वानुभव जे आहेत त्याच्यावर आधारित आपण आपला अटेम्प्ट जो आहे तो ठरवला पाहिजे. मात्र आपल्याला एक कट ऑफ क्लिअर करायचा आहे आणि त्या कट ऑफची जी काय रेंज आहे ती पाहून आपण आपला एक गेस तयार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, हा अटेम्प्ट ठरवत असताना एकदा पेपरचा ओव्हरलुक केला पाहिजे की पेपरची डिफिकल्टी लेवल काय आहे. पेपर जर डिफिकल्ट असेल तर मात्र खूप सारा अटेम्प्ट न करता आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त करेक्ट प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पेपर इझी असेल तर मात्र आपण आपला अटेम्प्ट जो आहे तो आपल्या ॲव्हरेज पेक्षा जास्तच ठेवला पाहिजे आणि त्याच्यातून आपण चांगला स्कोर करू शकतो. कारण इझी असेल तर त्यामध्ये कट ऑफ हा वाढणारा असतो, डिफिकल्ट असेल तर कट ऑफ हा कमी होणार असतो. त्याच्यामुळे मिनिमम कट ऑफ सिक्युअर करणं हे आपलं टार्गेट त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि 2 तासाचा वेळ असतो तर एक 5 मिनिट पेपर ओव्हरलुक करण्यासाठी द्या की नक्की पेपर कशा स्वरूपाचा आहे, काय विचारलेलं आहे, पॅटर्न कसा आहे, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे हे एकदा ओव्हरलुक करा आणि मग तुमची पुढची स्ट्रॅटेजी 2 तासाची जी आहे त्या स्ट्रॅटेजीने तुम्ही गेलं पाहिजे असं मी याच्यामध्ये सुचवू शकतो. याच्यानंतर युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी सुद्धा लगेच बदल करेल का, तर निश्चितच नाही. युपीएससीचा पॅटर्न किंवा युपीएससीचा प्रश्नांचा कल आता बदललेला आहे, मात्र लगेच एमपीएससी त्याच्यामध्ये बदल करेल का हे आपण सांगू शकत नाही. कारण
लगेच बदल तर करणार नाही, मात्र पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये काही चेंजेस आपल्याला त्या अनुषंगाने दिसू शकतात. कारण एमपीएससी बऱ्यापैकी युपीएससीला कॉपी करतं आणि युपीएससीच्या धर्तीवरती सगळा एक्झामचा पॅटर्न किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या एमपीएससी करायचा प्रयत्न करतं. आता डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा आपण युपीएससीच्या धर्तीवरतीच चाललेलो आहोत. त्या अनुषंगाने पुढच्या वर्षी मात्र याच्यामध्ये निश्चित बदल दिसतील. या वर्षी मात्र ड्रास्टिकली असा एखादा चेंज मला तरी वाटत नाही की लगेच दिसून येईल. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी आपण करत आहोत. पूर्वी आपण काय करायचो तर राज्यसेवा पूर्व परीक्षा हे आपल्या परीक्षेचं नाव असायचं, राज्यसेवा पूर्व परीक्षा. आता मात्र काय झालेलं आहे की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल, ऍग्रिकल्चर सर्व्हिसेस असेल, अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेसच्या एक्झाम ज्या आहेत त्या कंबाईन केलेल्या आहेत. त्यांचे जे काय मेन्सचे सिलेबस आहेत ते वेगवेगळे आहेत. आणि युपीएससीचा विचार जर आपण केला तर युपीएससीला फॉरेस्ट एक्झाम जी आहे ती वेगळी असते आणि मग फॉरेस्टमुळे एन्व्हायरमेंटचा जो काय सेक्शन आहे तो सेक्शनचे प्रश्न जर आपल्याला त्याच्यामध्ये जास्त आलेले दिसून येतात. त्याच अनुषंगाने ही नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा झाल्यामुळं आपण याच्यामध्ये काही चेंजेस एक्सपेक्ट करून गेलं पाहिजे. जसा आपला गेल्या वर्षीचा पेपर होता तसाच पेपर या वर्षी राहील हे मात्र आपण याच्यामध्ये प्रिडिक्ट करू शकत नाही, सांगू शकत नाही, किंवा ड्रास्टिकली खूपच चेंजेस होतील असं देखील आपण याच्यामध्ये म्हणू शकत नाही. मात्र हे जर आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे की परीक्षा आता कंबाईन झालेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये चेंजेस हे दिसणार एवढं मात्र नक्की आहे. याच्याबद्दल अजून एक सांगावं लागेल की कंबाईनची जी काय पूर्व परीक्षा झाली ग्रुप बी आणि ग्रुप सी ची, त्याच्यामध्ये आपल्याला या परीक्षेचा एक ट्रेलर आपल्याला पाहायला मिळाला असं म्हणावं लागेल. कारण कंबाईनचा आतापर्यंतचं पेपरचं जर अनालिसिस पाहिलं तर हा पेपर, या वर्षीचा पेपर, या दोन्ही परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन झाल्यानंतर डिफिकल्टी लेवल ही थोडी वाढलेली दिसून आली. प्रश्नांचं स्वरूप सुद्धा थोडंसं विचार करायला लावणार होतं आणि या गोष्टीचा सगळा विचार करता ही संयुक्त नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला परीक्षेचा जो पॅटर्न आहे, परीक्षेचा जो पेपर आहे, त्याच्यामधले जे काय सब्जेक्टचे सेक्शन आहे याच्यामध्ये नक्कीच आपल्याला बदल पाहायला मिळतील. त्याच्यामुळं पूर्व परीक्षेला जात असताना आपण आपला एक माइंडसेट जो आहे तो आधीच तयार असला पाहिजे की जसा पेपर येईल तो पेपर मला आतापर्यंतच्या अभ्यासाच्या जोरावरती मला तो पेपर सोडवायचा आहे. तो पेपर मी जसे पेपर आतापर्यंत पाहिलेले आहेत तसा आला तर तो माझ्यासाठी वेल अँड गुड असेलच. तसा नसेल तरीही मी आतापर्यंत जे काही विषय अभ्यासलेले आहेत त्याच विषयांवर आधारित प्रश्न असणार आहेत आणि तेच प्रश्न मला शांत डोक्याने सोडवायचे आहेत. हा माइंडसेट घेऊन आपण परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केला पाहिजे आणि त्यामध्ये चांगलं आपण परफॉर्म सुद्धा नक्कीच करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जाता जाता मला एक खूप चांगली गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की आपण राज्यसेवा असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना केवळ पुस्तकांमधूनच त्या परीक्षा आपण पास करू शकतो, हा जो आपला एक माइंडसेट आहे हा माइंडसेट थोडासा चुकीचा आहे असं मला वाटतं. कारण पुस्तकांमधून आपण जे काय नॉलेज घेतो ते तर तिथं उपयोगी राहतच, पण ते जसंच्या तसं अप्लाय होत नाही. आपलं दैनंदिन जीवनात ज्या काय आपण गोष्टी पाहत असतो, समजून घेत असतो, आतापर्यंत जे काय आपण आपल्या कानावरती पडलेलं आहे, ज्या न्यूज आपण वाचलेल्या आहेत, अगदी पारावरती सुद्धा चर्चा होतात. आपण एखाद्या बसमधून प्रवास करत असतो, तिथं कोणाच्या तरी मोबाईलवरती एखादी न्यूज आपल्या कानावर पडते आणि या सगळ्या गोष्टी, हे सगळं नॉलेज जे आहे हे कुठं ना कुठं आपल्याला उपयोगी येत असतं. हे सगळं नॉलेज ज्यावेळेस आपण अप्लाय करतो त्यावेळेस आपण चांगल्या प्रकारे पेपर सोडवू शकतो. केवळ आपण असं पाहिलं की एखादं पुस्तक घेतलं आणि या पुस्तकातून किती प्रश्न आलेले आहेत, त्या पुस्तकातून किती प्रश्न आलेले आहेत, मग कोणत्या पुस्तकातून जास्त प्रश्न येतात, तर कोणतंच पुस्तक जे आहे ते 100% प्रश्न आपल्याला त्यातून मिळणार नाहीत. ते पुस्तक जे आहे ते आपल्या बेसिक नॉलेजसाठी असेल, त्यातून 60-70% प्रश्न आपल्याला सुटू शकतात. उर्वरित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आपल्याला विचार करावा लागतो. आपल्या आजूबाजूला जे काही आपण ऐकलेलं आहे आतापर्यंत, जे काय वाचलेलं आहे, जे समजून घेतलेलं आहे, ज्या गोष्टीवरती आपण विचार केलेला आहे त्या गोष्टी तशाच प्रकारे आपण तिथं अप्लाय करू शकतो, त्या प्रश्नांवरती विचार करू शकतो आणि या सगळ्या अनुभवांवरून आपण ते प्रश्न इलिमिनेशनद्वारे किंवा इतर गोष्टींचा वापर करून आपण सोडवू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा या 4 जूनच्या परीक्षेला जात असताना एक पूर्वग्रह दूषित असा दृष्टिकोन ठेवून जाऊ नका. युपीएससीने पॅटर्न बदलला आहे
म्हणजे एमपीएससी सुद्धा बदलेल किंवा एमपीएससी सुद्धा काहीतरी फार वेगळं घेऊन येणार आहे, ही भीती सुद्धा मनामध्ये बाळगू नका. जसा तुमचा अभ्यास केलेला आहे, ज्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा. हे सगळे प्रयत्न, आतापर्यंत सगळं नॉलेज, या सगळ्यांवरती विश्वास ठेवून शांत डोक्याने 2 तास तिथं बसून परीक्षा हॉलमध्ये तो पेपर शांतपणे सोडवा आणि यश नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल. अशा प्रकारचा एक अप्रोच जर तुम्ही त्यामध्ये घेऊन गेलात तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकणार नाही. तुम्हा सर्वांना 4 जूनच्या परीक्षेसाठी द ऑफिसर आणि टीम कडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.